नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तुमचा टॉपिक नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट जो परीक्षेला तुम्हाला 12 मार्काला विचारला जातो तो पूर्णपणे अभ्यासलेला। टॉपिक नंबर सेकंड अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा देखील कंपल्सरी पेपरला येणारा प्रॉब्लेम आहे। क्वेश्चन नंबर 6 मध्ये तो 12 मार्काला येतो, ते देखील पूर्णपणे अभ्यासलेला आहे। हे दोन टॉपिक टोटल 24 मार्काला तुम्हाला पेपरला असणार आहे, त्याच्यामुळे हे महत्त्वाचे टॉपिक आहेत। या टॉपिकच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवलेली, तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता। आता आपण टॉपिक नंबर 3 अभ्यासत आहोत आणि या टॉपिक नंबर 3 मधला सॉल्व मधला शेवटचा प्रॉब्लेम म्हणजे एक्झाम्पल नंबर 14 आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सर्वप्रथमच आलेला असाल, पहिल्यांदाच आलेला असाल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण सॉल्व एक्झाम्पल नंबर 14 अभ्यासायला सुरुवात करूया। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती, पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची। फर्स्ट बघा, मिस्टर साहिल अँड मिसेस वनिता दोघ जण पार्टनर आहेत। पहिल्या पार्टनरचं नाव आहे साहिल आणि दुसरी आहे वनिता। वेअर इन अ पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द प्रॉपोर्शन ऑफ 3:1 रिस्पेक्टिव्हली। त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आहे 3:1। Their balance sheet as on 31st March 2019 of their business was as follows। त्यांची बॅलन्स शीट दिलेली आपल्याला। बॅलन्स शीटला पहा काय दिलेलं आहे, कॅपिटल दिलेलं आहे साहिल आणि वनिताचं। आपण काय करणार, हे कॅपिटल आपलं कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि त्याच्या क्रेडिटला हा बॅलन्स ट्रान्सफर करणार। त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत, हे आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आणि जनरल रिझर्व्ह कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार। इकडे असेटला बघा बिल्डिंग दिलेलं आहे, असेटला लिहिणार, स्टॉक दिले असेटला लिहिणार, डेटर्स दिले असेटला लिहिणार, कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करणार। ऍडजस्टमेंट मध्ये बघा फर्स्ट त्यांनी काय सांगितलंय की दिनेश इज ऍडमिटेड, नवीन पार्टनर दिनेश त्यांनी ऍड केलाय फर्म मध्ये आणि त्याच्यासाठी फॉलोइंग टर्म्स आहेत। पहिले काय, ही शॅल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट, त्याला किती हिस्सा देणार आहे, 4 रुपये प्रॉफिट झाला तर 1 रुपये हिस्सा देणार आहे ऑफ द फर्म असं म्हटलंय। दिनेश त्यासाठी बघा, दिनेश शाल ब्रिंग इन कॅश ₹60,000 ॲज हिज कॅपिटल, त्याने कॅपिटल म्हणून किती रुपये घेऊन आलेला आहे, 60,000 रुपये घेऊन आलेला आहे। अँड ₹30,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल। आता कॅपिटल आणलं तर आपण एंट्री करणार कॅश अकाउंट डेबिट टू कोणे, दिनेश कॅपिटल, म्हणजे कॅशच्या डेबिटला दिनेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला। गुडविल आणलं, पहिले एंट्री फर्स्ट कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, कॅश अकाउंटच्या डेबिटला गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला। आणलेलं गुडविल डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स, म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिटला ओल्ड पार्टनरची नावं आणि ओल्ड पार्टनरच्या क्रेडिटला बाय गुडविल असं लिहावं लागेल। तर ही 2 नंबरची एंट्री कंपल्सरी आपल्याला इथेच असते। नंबर 3 मध्ये त्यांनी सांगितले की बिल्डिंग ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे काय, जास्त दाखवली, किती रुपयाने, 12,000 रुपयाने। 12,000 जास्त दाखवली, 12,000 रुपयाने काय केली, जास्त दाखवली, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तेवढी कमी करावं लागेल, जेवढ्याने जास्त दाखवली तेवढी, म्हणजे 12,000 आपल्याला बिल्डिंग मधनं काय करावं लागणार आहेत, लेस करावे लागणार आहेत आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहावं लागणार आहे। आणि स्टॉक अंडर व्हॅल्यूड, स्टॉक काय केलाय, अंडर व्हॅल्यूड म्हणजे कमी दाखवलाय बाय 20%, किती टक्केने, 20%ने, म्हणजे स्टॉकची जी व्हॅल्यू आहे 60,000 त्यातला 20%ने तो कमी दाखवला, म्हणजे 60,000 जी व्हॅल्यू असणार आहे स्टॉकची दिलेली ती टोटल 100% नसणार आहे। 60,000 जी व्हॅल्यू ती 20%ने कमी म्हणजे ती आहे 80%। मग आपल्याला 20% किती असेल हे शोधावं लागेल, म्हणून 60,000 भागिले 80 गुणिले 20 असं कॅल्क्युलेशन करून ते काढावं लागणार आहे। मग 20% अमाऊंट ती स्टॉक मध्ये ऍड करावी लागेल आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहावी लागेल। मग आपल्याला बिल्डिंग आणि स्टॉक या 2 असेटला स्टार मार्क करावा लागेल। देन नेक्स्ट पुढे त्यांनी सांगितलंय, काय सांगितलंय की प्रॉपर व्हॅल्यूला ते ऍडजस्ट करायचे वगैरे असं त्यांनी सांगितलेले। लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये प्रोव्हाइड रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स ₹1,400। आता हा डेटर्स मधून काय करायचा, लेस करायचा आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचा। सॉल्व करायला सुरुवात करू। पहिल्यांदा बॅलन्स शीट ट्रान्सफर करूया। कॅपिटल दिले साहिल आणि वनिताचं, आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन।
अमाऊंट लिहूया 90,000 आणि 75,000. साहिलची 90,000 आणि वनिताची 75,000, 75,000. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे तुमचं. क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला एक 4-5 ओळी जागा सोडायच्या आणि त्या ठिकाणी लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट लिहिणार 31,500 आणि त्याच्यानंतर आहे जनरल रिझर्व. हा सुद्धा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटलाच लिहायचा बाय जनरल रिझर्व आणि त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत 4,500. त्यांच्या रेशोमध्ये तो वाटणार आणि 1,500 अशा पद्धतीने. त्याची अमाऊंट जी होती ती 6,000 होती. 4,500, 1,500. बिल्डिंग आणि स्टॉक 90 आणि 60. बॅलन्स शीटच्या असेटला फर्स्ट लिहूया बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार 90,000. त्याच्यानंतर लिहूया स्टॉक. अमाऊंट लिहिणार 60,000. देन नेक्स्ट डेटर्स. बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया आपण डेटर्स. याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंट लिहिणार 46,500. एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. त्याच्यानंतर कॅशचा बॅलन्स दिलाय. कॅश अकाउंट तयार करणार आणि त्याच्या डेबिटला लिहिणार आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार 6,000 रुपये. नेक्स्ट बघा पुढे आपण काय करूया. ऍडजस्टमेंट काय सांगितल्यात त्यांनी ऍड केलं दिनेशला. त्याला 1/4 शेअर साठी घेणार आहेत. दिनेशने कॅपिटल आणलं 60,000. कॅश आली कॅपिटल आणलं म्हणजे म्हणून कॅशच्या डेबिटला लिहिणार टू दिनेश कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹60,000, 60,000 आणि दिनेश कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट आणि दिनेशच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण ₹60,000, 60,000. दॅन नेक्स्ट त्यांनी गुडविल सुद्धा आणले 30,000 रुपयाचं. कॅश आली कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार 30,000. एवढी कॅश आली म्हणून कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक आणि अमाऊंट लिहिणार ₹30,000, 30,000. नेक्स्ट पुढे बघा हे आणलेलं गुडविल काय करायचं डिस्ट्रीब्यूट करायचं पार्टनरला. मग पार्टनरची नावं लिहायची आपल्या जुन्या पार्टनरची. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स म्हणून गुडविलच्या डेबिटला ओल्ड पार्टनरची नावं लिहायची. साहिल कॅपिटल टू साहिल कॅपिटल. अमाऊंट लिहिणार 22,500 आणि टू वनिता कॅपिटल. अमाऊंट लिहिणार 7,500 रुपये. हे इकडे डेबिटला आहे गुडविलच्या. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार बाय गुडविल अकाउंट. त्याची अमाऊंट लिहिणार एकाची 22,500 आणि 7,500. नेक्स्ट पुढे जाऊया. 2 नंबर ऍडजस्टमेंट संपली. बिल्डिंग ओव्हर व्हॅल्यूड म्हटलंय त्यांनी. बिल्डिंग काय करणार ओव्हर व्हॅल्यूड आहे. बिल्डिंग मध्ये जाणार आणि त्या ठिकाणी लेस म्हणणार लेस ओव्हर व्हॅल्यूड आणि त्याची अमाऊंट 12,000 रुपये काय करणार बिल्डिंग मधून लेस करणार. तर आउटरला आपण 78,000 लिहिणार. असेट 12,000 आणि कमी झाली लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला आपण लिहिणार सॉरी डेबिटला टू बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार ₹12,000, 12,000 आणि त्यांनी इथं बघा स्टॉकची जी व्हॅल्यू होती 20,000 रुपयाने काय झालेली आहे वाढलेली आहे असं सांगितलं. तर स्टॉकला आपण काय करणार 20,000 म्हणजेच काय करणार या ठिकाणी की हे 2 हा 0 कॅन्सल झाला तर इथं काय येणार म्हणजेच ते 7,500 येईल. म्हणजे यांचा भागाकार केला तर 7,500 गुणिले 2 म्हणजे थोडक्यात 15,000 रुपये काय होणार आहे. बिल्डिंग कमी दाखवली 20% कमी दाखवली म्हणजे किती कमी दाखवली 15,000 कमी दाखवली. मग हे 15,000 जे आपण अंडर व्हॅल्यूड करून दाखवले स्टॉक मध्ये ऍड करावे लागतील. स्टॉक आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलं त्या ठिकाणी लिहायचं ऍड 20% अंडर व्हॅल्यूड आणि अमाऊंट लिहायची 15,000. आउटरला 75,000 लिहायचे आणि याचा दुसरा इफेक्ट 15,000 प्रॉफिट. याचा दुसरा इफेक्ट आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय स्टॉक. अमाऊंट लिहिणार 15,000 रुपये. ही झाली आपली बिल्डिंग ओव्हर व्हॅल्यू आणि स्टॉक अंडर व्हॅल्यूडची ऍडजस्टमेंट. आरडीडी 1,200 डेटर्स मधून लेस करायचं. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला आहे त्या ठिकाणी लिहायचं लेस आरडीडी 1,200 रुपये वजा होतील. आउटरला 45,300. दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू डेटर्स. अमाऊंट लिहिणार 1,200 आणि आता काय झालेले सगळे ऍडजस्टमेंट वगैरे झालेत. क्लोज करायला सुरुवात करायचं. रिव्हॅल्युएशनची क्रेडिटची टोटल जास्त 15,000 रुपये. 30 डेबिटला लिहिणार 15,000 रुपये. त्यातनं हे 13,200 जर वजा झाले तर 1,800 रुपये शिल्लक राहतील. 1, 2 आणि तिसऱ्या ओळीला लिहायचं टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि याच्यामध्ये आपण काय करणार आपल्या ओल्ड पार्टनरची नावं लिहिणार. पहिला पार्टनर साहिल आणि दुसरी पार्टनर वनिता. 1,800 त्यांना वाटले तर 1,350 आणि 450 अशा पद्धतीने
वाटले जातील. आणि हे इकडे क्रेडिटला लिहायचे बाय पार्टनर्स कॅपिटलचे क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात लॉस 1350 आणि 450 इथं डॅश. आणि आता पार्टनर्स कॅपिटल क्लोज करू. इकडे 60,000 बघा दिनेशचं कॅपिटल क्लोज होणार आहे. इकडे डेबिटला 60,000 लिहिणार. वजा होण्यासाठी काहीच नाही. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 60,000 आहे. 75 + 1 500 + 7 500 + 450 याची टोटल केली तर 84,450. तेच इकडे लिहिणार 84,450. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 84,450. इकडे 90 4 500 22,500 आणि 350 चे टोटल 1,18,350. तेच इकडे लिहिणार 1,18,350. यालाच आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करायचे आपण. आणि त्याच्यामध्ये आपल्या पार्टनरची नावं लिहून घ्यायची सगळ्या. साहिल, वनिता आणि तिसरा आहे दिनेश. हा नवीन घेतला. दिनेशचं 60,000 कॅपिटल आहे. वनिताचे 84,450 आणि इकडं साहिलचं 1,18,350 रुपये. आणि या सगळ्याची टोटल आपण आउटरला लिहिणार 2,62,800 रुपये. आता गुडविल आणि कॅश क्लोज करायचं. गुडविल बघा 30,000 रुपयाने डेबिट टोटल 30, क्रेडिट टोटल सुद्धा 30 आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट सुद्धा 96,000 आणि क्लोज होईल. डेबिटला 96 आहे, क्रेडिटला सुद्धा 96 लिहिणार आपण. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 96च राहणार आहे. याला लिहिणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा 96,000 बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 96,000. आणि आता जर आपण बॅलन्स शीट क्लोज केली तर आपल्या लायबिलिटीची टोटल आहे येणार आहे 2,94,300 रुपये. तीच आपली काय असणार आहे असेटची टोटल असणार आहे 2,94,300 रुपये. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलं असेल, शिकवण्याची मेथड आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अनसॉल्व एक्झाम्पल पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.